वर बाद केलंय पॅडी गोल्डन डकचा शिकार अष्टा सौजन्य लाभलेला आहे. आदरणीय श्री विजय बोरगे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम. मी आदरपूर्वक नम्र विनंती करेन विजय बोरगे साहेब या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. न्यू बॅटर पहिल्या षटकामध्ये पहिला धक्का बसल्यानंतर साईराज वेळ पहिली तर 11:15 हा सामना चालू झालाय आणि लक्षात घ्या 15 मिनिटांचा तुम्हाला अवधी असेल आणि या गोष्टीकडे सातत्याने प्रत्येकाने लक्ष दिलंय आणि लक्ष दिलं जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज सँडी पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केलाय. तिसरा चेंडू साईराज पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे वर्तुळाच्या आतमध्ये एक धाव प्राप्त केली. साईराज यांचं खातं उघडलं जात आहे. पहिल्या चेंडूवर टीमची धावसंख्या 2-1. ओव्हर पिच चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी डाव्या बाजूने चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक धाव. रवी बोरगे स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या डाव्या बाजूला बसलेत. चांगला खेळ काल त्यांनी केला. चौकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पहिली त्यांनी केली आहे. त्यांच्या नावावर आहे परंतु त्यांचा संघ पराभूत झालाय आणि आज मात्र चांगलं असं आम्हाला सहकार्य करत असताना 4 चेंडू अखेर 3 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ प्लेन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पांडुरंग नाकवाज सर आणि त्यांच्या साथीला इर्शाद दांडेकर सर हे 2 पंच आपण पाहतोय. एक धाव टीमच्या टोटल मध्ये 1 टू गो. 4 धावा धाव फलकावर. सँडी यांनी पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू ओव्हर पिच ऑन ड्राईव्ह. भागवत आहेत लॉंग ऑनला तैनात. पहिलं षटक चांगलं आणि यशस्वी समाप्त होत असताना टीमची धावसंख्या धाव फलकावर पहिल्या षटकाखेर 5-1. पाटण तालुक्याची A1 जोडी अमित आणि त्याच्याबरोबर अगदी सनी. पहिल्या षटकाची सांगता 5-1. टीमची धावसंख्या धावफलकावर. टीम छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब बणेरी. लक्षात घ्या तुम्हाला वेळ दिलाय आणि या पहिल्या षटकासाठी तुम्ही 5 मिनिटं घेतलेत म्हणजे तुम्हाला 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण करायची आहेत. थोडस वेळेचं बंधन पाळा. षटक क्रमांक 2. भागवत यांचा पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलाय. धावांची कोंडी फोडावी लागेल. अरविंद ऑन स्ट्राईक. अकुट टप्प्याचा चेंडू हवेत खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. झेल अगदी घेण्याचा प्रयत्न केला. चेंडूवर पोहोचू शकले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे या क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर गेले पोहोचण्यामध्ये अपयश आलं परंतु चेंडू पायाने अडवला आणि ते 2 धावा वाचवल्यात. 7-1. तिसरा चेंडू ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. सँडी आहेत. एक धाव प्राप्त केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये टीम रिथवी 11 काढणे पहिला सामना श्री बाळेश्वर चषक 2024 चा खेळत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्याच मदतीने 8. 3 चेंडू शेष. षटक क्रमांक 2. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु यॉर्कर बरोबर तुम्ही चेंडूची दिशा लाईन आणि लेंथ या गोलंदाजीच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या घटक असतात आणि त्या कुठेतरी अभाव पाहायला मिळाला.
बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. आधीचा चेंडू देखील भागवत बागल यांनी त्याच प्रकारचा हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चेंडू लेग स्टंपला सोडून गेला आणि हा चेंडू मात्र परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल. 1.4 चेंडू अखेर 9 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी. आक्रमण करावी लागतील, मोठे फटक्यांची गरज, मोठ्या फटक्यांची गरज जरूर आहे, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्कच होत नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अद्याप भागवत बागल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर, 1 गडी बाद, 9 धावा. शेवटचा चेंडू शेष. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळलाय, पंच केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. दुसरा धक्का टीम छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी परतावं लागेल. फलंदाज साईराज यांना एका धावेवर बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर समीर इन ॲट नंबर 4. भागवत बागल यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी, अनुभवी खेळाडू आहेत, परंतु या सामन्यामध्ये ज्या प्रकारे त्यांनी एका षटकामध्ये 1 गडी बाद करत असताना अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि कुठेतरी धावांना ब्रेक लावला. अंतिम षटकासाठी गोलंदाज षटक क्रमांक 3 श्याम आलेत. श्यामचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू सीमारेषा पार, नेत्रदीपक फटका. अरविंदच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. श्री बाळेश्वर चषक 2024 चा चौकार. हा रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. काय फटका सजवलाय, प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्याचं पाळणं फेडणारा फटका. बॅकफुटला जाऊन पंच ज्या प्रकारे केला, टायमिंग लाजवाब. 13 धावा धावफलकावर. अशा फटक्याने आत्मविश्वास दुरावतो आणि असे फटके प्रेक्षकांना देखील पाहायला आवडतात. श्याम यांच्यावर आक्रमण केलंय, स्वागत केलंय त्यांचं चौकाराने. 5 चेंडूंचा खेळ शेष. या 5 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी. ओव्हर पिच चेंडू पायावर होता आणि त्याला फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून अफलातून फटका. अरविंदच्या बॅट मधून सलगचा दुसरा मोठा धमाका येतोय. अप्रतिम षटकार. पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी धावफलक शांत होता आणि तिसऱ्या षटकामध्ये श्याम आले आणि श्यामचं चौकाराने आणि षटकाराने स्वागत केलंय. 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या श्याम यांनी. 19 ला 2. अरविंद नाबाद 17 वैयक्तिक खेळत असताना. तिसरा चेंडू ओव्हर पिच, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न पडतील कमी. 6 धावांची मिळते हमी. इट्स अ ह्यूज हिट. क्लासिकल फटका. अरविंद यांच्या बॅट मधून मणेरी गावचा दर्जा दाखवणारा षटकार. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. 25 धावा धावफलकावर. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. काय फटका सजवलाय. बॉटम हँडचा चांगला वापर. षटकार हॅट्रिक होईल का? काल पार्थेश भालेकर यांनी षटकार हॅट्रिक केली होती, आज मात्र संधी असेल. अरविंद वैयक्तिक 23 धावा, 25 ला 2. 3 चेंडू अखेर कितपत मजल मारेल. चांगली फटकेबाजी. तिसरा मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक एसके. झेलची संधी असेल आणि एसके यांनी मात्र चुकी केली नाहीये. 1 चौकार 2 षटकाराचं प्रत्युत्तर श्याम यांनी अरविंद यांना बाद करून दिले. अरविंद वैयक्तिक 23 धावा करून बाद झालेत. सामना चेंडूंचा केला. 11 चेंडू 23 धावा. चांगली फटकेबाजी. 209 चा स्ट्राईक रेट. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने अरविंदची फटकेबाजी करत असताना बाद झालेत. 25 ला 3. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. न्यू बॅटर योगेश आलेत. 2 चेंडूवर योगेश यांना एक तरी मोठा फटका खेळावा लागेल. 25 धावसंख्या धावफलकावर. 30 ते 35 लक्ष असेल. कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय. दिशा योग्य आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. 5वा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. पहिले 3 चेंडूवर धावा खर्च केल्या श्याम यांनी 16 आणि त्यानंतर मात्र पुनरागमन. 1 टू गो.
शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला लागल्यानंतर शरीरावर आदळतोय. तत्पूर्वी एक धाव घेतली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. रिथवी 11 काढणे 27 रन्स टू विन इन 3 ओव्हर्स. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सळवे 11 सळवे श्री बाळेश्वर चषक 2024च्या दरम्यान संपूर्ण टीमचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स घोषटवाडी या टीम आपला शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे या आपला देखील सन्मान केला जाईल. आणि आज मिस्टर पीटीपीएल गणेश शिंदे यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील क्रिकेटमध्ये शुभेच्छा. पाटण क्रिकेटमधील एका अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अग्रगण्य नाव. या टीम घोषटवाडी अँड मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे साहेब आपला सन्मान करत आहोत. सत्तावीस धावांचं लक्ष्य छोटं आहे, परंतु हा सामना रंगतदार होईल. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला कमी धावसंख्येचे सामने असतात त्या वेळेला मात्र सामने रोमहर्षक होतात. गत सामन्यामध्ये अवघ्या एका धावेने विजय प्राप्त केलाय टीम माळ्यादेवी स्पोर्ट्स कुसरुंडने. तो सामना देखील रंगला होता. मजा आली त्या मॅचला आणि या मॅचला देखील मजा येईल. छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी मित्रांनो, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. आपण तोरी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सत्तावीस धावांचं लक्ष्य रिथवी 11 काढणे. आपले ओपनिंग बॅटर पाठवा. टॉसचा बॉस बापू प्रकाश सीताराम पवार साहेब सळवेगावचे अध्यक्ष. 12 वाड्यांना जोडून ठेवणारं हे व्यक्तिमत्व आज अगदी नक्की त्यांची सकाळची संध्याकाळी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज मात्र सळवे गावापासून आज त्यांचा या स्पर्धेवरती असलेलं प्रेम आणि क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व आज नक्कीच उपस्थित राहतील. त्यांची आज सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतील. चला प्लीज, मॅचला थोडस उशीर होतोय, जास्त वेळ नका घेऊ मित्रांनो. 27 धावांचं लक्ष्य. आघाडीचे फलंदाज टीम रिथवी 11 काढणे. रिथवी 11 काढणे झाला. आपली फलंदाजी आहे. एक खेळाडू पाठवा. नितीन स्ट्राइकला, श्याम नॉन स्ट्राइकला. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस, ड्राईव्हचा फटका. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. अप्रतिम, विलक्षण, अविश्वसनीय झेल पकडलाय. मागे धावत जात असताना निलेश यांनी काय झेल पकडलाय. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. आणि ज्या प्रकारे हा झेल पकडलाय की सामना हे पाहायचंय. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे प्रयत्न केले, प्रयत्नांती परमेश्वर. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर धक्का दिलाय. गोलंदाजीसाठी दाखल होत असताना गोलंदाज नितीन यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. गोल्डन डकचा शिकार नितीन यांनी नितीनला बाद केलाय. रिथवी 11 काढणे. चला आपली फलंदाजी, एखादा अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3.
नितीन यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. डावाची सुरुवात मात्र जशी हवी तशी झाली. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी फलंदाज आणि यष्टीरक्षकाला चकवून गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. संदीप क्रमांक 3 वर आलेत आणि ज्या वेळेला तुम्ही क्रमांक 3 वरती येता त्यावेळेला तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते, कारण कधी कधी पहिला गडी या पहिल्या षटकामध्ये बाद होतो आणि या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय आणि 22 ने 1 धाव आली आणि धावांचा श्रीगणेशा होत असताना रेतवी 11 काढणे 27 चे लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. तिसरा चेंडू ओव्हर पिच चेंडू इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, नेत्रदीपक फटका, चेंडू सीमा रेषा पार, सँडीच्या पॅड मधून खणखणीत उत्तुंग श्री बाळेश्वर चषक षटकार. हा रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल, ज्या प्रकारे हा फटका सजवला. फुलर लेनचा चेंडू इनसाइड आउट, बॉटम हँडचा चांगला वापर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ज्या प्रकारे हा फटका सजवलाय फलंदाजाची प्रतिभा स्पष्टपणे दिसत असताना सँडीने 6 धावा ठोकल्यात. 7 ला 1 षटकार आला आणि क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल केला. हे क्रिकेट आहे. दबाव पुन्हा एकदा टीम मनेरी. मांडरडरी पॉवर प्लेचा पहिले षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज नितीन. ओव्हर पिच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक मागे धावतोय. चेंडू गोलशंकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होत असताना 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव. फलंदाज संदीपच्या खात्यामध्ये 8 ला 1 2 चेंडू शेष. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज नितीन पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. त्यानंतर एक 22, त्यानंतर अफलातून षटकार. पुन्हा एकदा एक गोलशंकी क्षेत्रामध्ये धाव आली. स्लिप मधला क्षेत्ररक्षक काढून अगदी बॅकवर्ड पॉइंटला तैनात करण्यात येतोय आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला दुसऱ्या स्लिप मध्ये तैनात केलाय. हा बदल झालाय. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू फलंदाजाच्या अगदी आवाक्याबाहेर चेंडूला सोडून दिला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. ज्यावेळेला तुम्ही पहिल्या चेंडूवर गडी बाद करता त्यानंतर कुठेतरी कर्णधाराला आशा असते की तुम्ही चांगली गोलंदाजी कराल, परंतु नितीन मात्र अपयशी ठरलेत. 9 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू शेष. फलंदाज संदीप एका षटकाच्या मदतीने नाबाद 7. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, यष्टीरक्षण लाजवाब होत आहे. यष्ट्यांच्या मागे योगेश. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा अगदी यष्टीरक्षणाचा नमुना यष्टीचित केले फलंदाज सँडी यांना परतावा लागेल. षटकारानंतर कुठेतरी सुरुवात चांगली केली होती, शेवट चांगला करता आला नाहीये. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढीच अप्रतिम यष्टीरक्षण योगेश यांचा. दुसरा धक्का. टीम रेतवी 11 काढणे 9 ला 2. क्रमांक 4 वर अनुभवी खेळाडू भागवत बागल आलेत. आता त्यांच्यावर जबाबदारी असेल, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे, क्षमता आहे. परंतु नितीनची गोलंदाजी पहा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पाठचा पाय थोडासा पुढे आला आणि योगेश मात्र चाणाक्ष तत्पर होते. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. 5व्या चेंडूवर गडी बाद केला. नितीन यांनी 2 गडी बाद करत असताना 9 धावा खर्च केल्यात. 1 टू गो. 13 चेंडू मध्ये 18 धावांची गरज विजयासाठी रेतवी 11 काढणे. या धावा रोखल्या जातील का की बनवल्या जातील, हे 13 चेंडू अंती आपल्याला उत्तर प्राप्त होईल. भागवत बागल पहिला चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. फलंदाज भागवत बागल यांच्या बॅट मधून आक्रमक फटका. श्री बाळेश्वर चषक षटकार. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्रा. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. काय फटका सजवलाय. षटकाराने सामन्याचं समीकरण बदललंय. 12 चेंडू मध्ये आता 12 धावांची गरज. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 81-82. चांगला कॅमेरा वर्क. एका हातामध्ये मोसंबी आणि एका हातामध्ये कॅमेरा, ही खासियत आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये टिपणारी ही ओम साई एमटीसी ची टीम. अक्षय शेठ म्हात्रे 81-82. चला प्लीज थोडंसं फास्ट खेळा टीम छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी, कारण पहिल्या षटकासाठी तुम्ही ज्या प्रकारे 6 मिनिटांचा अवधी घेतलाय, फास्ट खेळा प्लीज. 12 मध्ये 12ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन षटक क्रमांक 2.
नीरजचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, त्यावर केलाय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार आरपार. श्यामच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर आक्रमण, षटकार. या षटकाराने नीरज यांचं स्वागत केलंय आणि श्याम यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. काय फटका सजवलाय. आता मात्र 6 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका, सामना फिनिश होईल. गोलंदाज नीरज पुनरागमन करावं लागेल. कमी गतीने टाकलेला चेंडू फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. गॅप मध्ये फटका. प्रयत्न पडतील अपुरे. मिळतील 4 धावा. श्याम षटकारानंतर मात्र ठोकलाय एक चांगला फटका, चौकार. आणि चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 4 धावेच्या मदतीने 25 धावा. धावा धावफलकावर. नीरज 2 धावांची आवश्यकता असताना क्षेत्ररक्षक मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये झेलचा प्रयत्न केला, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. धावांची बरोबरी केली आहे. श्याम यांनी 3 चेंडूचा सामना केला, धावा केल्यात 11 आणि भागवत यांनी एका चेंडूचा सामना केला, धावा केल्या 6. विस्फोटक आक्रमक फलंदाजीचा नमुना सादर केलाय. एका धावेची गरज विजयासाठी. एका धावेची गरज विकेट करण्याचा प्रयत्न फलंदाजाला अगदी चकित केलं गोलंदाजाने. नीरज यांनी चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. 22 ला 2. 9 चेंडू, माफ करा 26. एका धावेची आवश्यकता असताना महेंद्रसिंग धोनी सरांच्या स्टाईलने सामना मात्र फिनिश केलाय. नाव आहे भागवत बागल. अनुभवी मास्टर क्रिकेटर म्हणून ज्यांची आहे ओळख. रिथवी 11 काढणे संघासाठी ठोकलाय विजयी षटकार. आणि षटकाराने मात्र सामना जिंकलाय टीम रिथवी 11 काढणे. छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी पराभव मात्र पत्करावा लागला. स्पर्धेतील प्रवास निश्चितच संपलाय. खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील हंगामासाठी. चुका झाल्या नक्कीच त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि या सामन्यामध्ये अष्टपैलू खेळ ज्यांनी केला, 2 चेंडूवर 2 षटकार ठोकून 12 धावांची नाबाद खेळी आणि चांगलं षटक हाताळलं. या मॅचचे हिरो, प्लेयर ऑफ द मॅच, अष्टपैलू खेळाडू भागवत